तुमच्या घरामध्ये सतत कटकटी होतात का? वादविवाद होतात का? पैसा टिकत नाही का? याचे कारण असू शकते वास्तूतील आग्नेय दिशा दोष. आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट डिरेक्शन, पूर्व आणि दक्षिण याच्यामधली जी दिशा असते त्याला आग्नेय दिशा म्हणतात. या आग्नेय दिशेमध्ये जर समजा पाण्याची टाकी असेल, स्टोर रूम असेल, बेडरूम असेल किंवा कुठल्याही प्रकारे पाणी असेल, म्हणजे जे वॉशरूम असू दे किंवा टॉयलेट असू दे, तर या ठिकाणी हा आग्नेयचा दोष तयार होतो. त्याच्यासोबत जर समजा मुख्य दरवाजा जरी आग्नेय दिशेला असेल तरी सुद्धा आग्नेय दिशेचा दोष तयार होतो, कारण या ठिकाणी अग्नी असतो. तो जो अग्नी आहे तो डिस्टर्ब होतो. या ठिकाणी शुक्र ग्रहाचे अस्तित्व सांगितलेलं आहे. पण जर समजा या ठिकाणी पाणी जर आलं तर त्या आगीवर पाणी पडल्यासारखे होते. त्यामुळे घरामध्ये आर्थिक कटकटी चालू होतात. पाणी जसं वाहत राहतं त्याप्रमाणे पैसा हा सतत वाहत जातो. आजारपणात पैसा जातो, स्त्रियांचे मानसिक आरोग्य बिघडते, मुलं जे असतात त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, कधी कधी व्यसनाधीनता पण आढळते. मी बऱ्याचशा वास्तुपरीक्षण ज्यावेळी करतो त्यावेळी मला आढळते की आग्नेय दिशेला जर पाणी असेल तर त्या लोकांची एक प्रमुख तक्रार असते की ती म्हणजे सर, मुलं हाताबाहेर चाललेली आहेत, त्यांचे गॅजेटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर घरात किती पैसा आला तरी पैसा टिकत नाही, काहीतरी कारण होतं आणि पैसा वेस्ट होतो. याचं प्रमुख कारण म्हणजे आग्नेय दिशेचा दोष आहे. तर त्या दोषासंदर्भात काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर आपल्या घरामध्ये पण असे जर दोष दिसत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सिद्ध होम हवन, प्राणप्रतिष्ठित अशा प्रकारचं सिद्ध शुक्र यंत्र त्या ठिकाणी स्थापन करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत एक तांब्याचा पिरॅमिड, कॉपरचा पिरॅमिड जो ओरिजिनल तांब्यापासून बनलेला पिरॅमिड आहे तो त्या ठिकाणी स्थापन करणं गरजेचं आहे. शुक्र यंत्रामुळे काय होईल, त्याची तीव्रता कमी होईल आणि तांब्याच्या पिरॅमिडमुळे त्या ठिकाणी जे अग्नीवर पाणी पडतंय किंवा अग्नेय दिशेचा दोष निर्माण झालाय तो दोष हळूहळू हळूहळू कमी व्हायला मदत होईल. तुमच्या घरामध्ये जर अशाच पद्धतीने प्रॉब्लेम्स आढळत असतील, अशाच प्रकारचे दोष दिसत असतील तर मला निश्चित कमेंट करा. स्टे कनेक्टेड.